मी अतिशय प्रखरपणाने त्या ठिकाणी काम करणार. निवडणुकीमध्ये यश कमी मिळालं त्याच्याबद्दल अजितदादांनी सुद्धा परवा पत्रकार परिषद घेतली. एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पराजयाची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली. आपण काही पाहतो की गेले 7-8 दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बाबतीमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नॅरेटिव्ह सेट झालं, काही ठिकाणी म्हटलं गेलं की सहानुभूती होती वगैरे वगैरे. ठीक आहे, असू शकते, पण ते एका निवडणुकीपुरता सीमित राहत असते. कारण माझाही दीर्घकाळचा अनुभव आहे. 84ला आम्ही अनुभवलं, ज्यावेळेला इंदिराजींच्या हत्येची सहानुभूती होती त्यावेळेला लोकसभेला होती, विधानसभेला चित्र त्या ठिकाणी बदललं. 89ला लोकसभेचं चित्र बदललं, 90च्या विधानसभेला चित्र बदललं, पुन्हा 91ला राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या, 95ला विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र बदललं, 96ला परत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र बदललं, 98ची लोकसभेची निवडणूक तर काँग्रेसने राज्यात युतीचं सरकार असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जागा त्यावेळेला मिळवल्या होत्या. त्याला रामदास आठवले, गवई साहेब, बाळासाहेब आंबेडकर ही सारी मंडळी सर्वसाधारण जागेवरून लोकसभेवरती त्यावेळेला निर्वाचित झाली होती. माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ आहे की परवा ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं, वर्धापन दिन आम्ही साजरा केला. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास आहे. निवडणुकीच्या अपयशाच्यामुळे कोण फार मोठा आत्मविश्वास काय गमावलेला नाही, पण पुन्हा एकदा एक राज्यव्यापी संघटनेचा दौरा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि विधानसभेचं अर्थसंकल्पीय सत्र संपल्याच्यानंतर अजितदादांचा सुद्धा पूर्णपणाने राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी नियोजित आम्ही करतो आहोत. वेगवेगळ्या पक्षाच्या सेल्सची काल एकंदरीत चर्चा केल्याच्यानंतर जे काय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही अधिक सतर्क आहोत. एक बाब प्रकर्षाने जाणवली की निवडणुकाचा मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत गेली तसं प्रयत्न, त्याच्याबद्दलची एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न केला गेला. यश आला असेल, मी नाकारत नाही, किंवा ती बाजू समजवण्यामध्ये आम्ही कदाचित कमी पडू शकलो असेल, ही काय नाकारता येत नाही. पण या साऱ्या काही गोष्टी लक्षामध्ये ठेवूनच आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. निकालामध्ये सुद्धा बोललं जातं. परवाच्या दिवशी आमदारांची बैठक झाली, सगळे आमदार उपस्थित होते. डॉक्टर शेंगणे नव्हते कारण त्यांच्या सख्या चुलती वारल्या होत्या, त्यावेळी नव्हते, पण कारच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होते. डॉक्टर बाबा आत्राम यांचं ऑपरेशन त्या ठिकाणी झालेलं होतं. सुनील अण्णा बनसोडसुद्धा येऊन गेलेले होते. पण केवळ मुद्दाम होऊनच काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण एक प्रकर्षाने काल पाहिलं की काल ज्याला नगरला वर्धापन दिन साजरा झाला आणि डॉक्टर वकील जितेंद्र आव्हाड यांचं भाषण ऐकलं, वेळेला अजितदादांना पवारसाहेबांनी वेडं बनवलं, असं त्यांच्या भाषणातले शब्द आहेत. माझे नाहीत, त्यांच्या भाषणातले जे शब्द आहेत जे आपणही सुद्धा पाहू शकता. 4 वेळेला साहेबांनी वेडं बनवलं अजितदादा. जे आम्ही सांगत आलो एक वर्षभर की 14 असेल, 16 असेल, 19 असेल, 20, 22 असेल, राजीनामा दिला असेल, त्या वेळेला हे ठरलेलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबरती जायचं. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला होता. हे जे आम्ही सांगत होतो त्याच्यावरती वेगळ्या भाषेत का होईना पण त्यांचा मी आभारी आहे. सत्य आज ना उद्या कधीतरी बाहेर येत असतं आणि बोलण्याच्या नादात माणसं कसं सत्य बोलतात त्याचं एक उत्तम पाहिजे उदाहरण म्हणजे परवाचं त्यांचं भाषण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे सगळं हरकत किती आहे. जयंत पाटील गेले 10 वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत. 2018ला माझ्या राजीनाम्यानंतर त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जवळपास 6 वर्ष अध्यक्ष आहेत. की 4 महिने मी फक्त आहे, 4 महिने तुम्ही थांबा, 4 महिने सोशल मीडियावरती काय बोलू नका. मी 4 महिन्यानंतर अध्यक्षपद त्या ठिकाणी सोडणार आहे आणि जे काही तक्रार करायचं असेल ती पवारसाहेबांच्याकडे करा. निवडणुकीच्या यशाच्या नंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना या पद्धतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वाच्या समोर बोलाव्या लागतात. याचा अर्थ नेमका काय याच्याबद्दल काय मला विश्लेषण करायचं काय काळजी नाही. म्हणून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरामध्ये दगडं टाकू नये एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगायचं आहे. अनेक जण आमच्याही संपर्कात आहे, नाही अशातला का भाग नाही, परंतु 33 प्रचाराची धाटणी दर खेपेला उपयोगात येईल असं नाही. आता महाराष्ट्रात
तयार कोणाच्या वाटेमुळे होणार असेल तर 24 तास गेले 25 वर्ष अविरतपणाने राबणाऱ्या अजितदादांच्या बाबतीमध्येच सहानुभूती निश्चितपणाने तयार होईल. महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि पूर्णपणाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वेगवेगळ्या कारणांच्यामुळे आम्ही जे काही कमी पडलेलो आहोत त्याची असलेली तूट पूर्णपणाने भरून काढण्याचं काम हे पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आज राज्यातल्या पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता झोकून देऊन काम करत असतो, दादांच्या प्रती त्याच्या निष्ठा आहेत, विश्वास आहे, आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये आहे. त्या दृष्टिकोनातूनच आज आपल्या सर्वांच्या समोर हे मी या ठिकाणी मांडलेलं आहे. मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एवढंच सूचित करायचं होतं. आपल्याला काय राज्यसभेची पोटनिवडणूक आहे, उद्या शेवटचा दिवस उमेदवारी अर्जपर्यंत राष्ट्रवादी उमेदवार देणार किंवा माहितीत काय ठरलंय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी जागा आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या उमेदवार या संदर्भातला अधिकृत मी स्वतः घोषित करेन. चर्चा जी आहे की सुनेत्रा पवार यांना उमेदवार उद्या सकाळी उमेदवार घोषित केला जाईल. दुसरा मुद्दा तुम्ही जे म्हणालात की आम्हाला आमच्याकडे संभ्रम निर्माण केला जातोय आणि टार्गेट केलं जातंय, तर कोणाकडे रोज आहे तुमचा? कारण की अजित पवार यांना टार्गेट का केलं? सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने केलं गेलं, महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एक अश्लील पद्धतीची टीका टिप्पणी केली, आम्ही त्याचा सगळा शोध घेतो आहोत. जी काही तक्रार सायबर ब्रँचकडे करायची आहे ती पण आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु शेवटी आम्हाला कळतं ते आजही मी या बाबतीमध्ये ज्यांना समजायचं असेल त्यांना कळेल, पण आपल्यामार्फत एवढं समजतो की आम्ही या साऱ्या गोष्टीचा पूर्णपणाने अभ्यास केलेला आहे आणि आता आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या साऱ्या काही घडलेल्या घटना, सारं काही केलेलं कुटील डावपेच या साऱ्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सतर्क होऊन काम करणार. सर, संघाचा सहभागी असलेल्या ऑर्गनायझर मधनं लेख लिहिण्यात आलाय की अजितदादांनी भाजपसोबत घेऊन भाजपने स्वतःचा ब्रँड व्हॅल्यू करेन, त्याचंही माहिती समजून घेईन. आणि आम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये त्याच्यानंतर सुद्धा अमितभाई माननीय पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या समेत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली. कुठेही त्यांच्यापैकी कोणाही कडून बोलण्यामध्ये असं कुठेही दुजाभाव त्या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे आपण जे म्हणतायत ते त्याचं वाचन